टिळकनगर बालविद्या मंदिर डोंबिवली स्टँडर्ड 3rd सब्जेक्ट एन्व्हायरमेंट स्टडी सायन्स चॅप्टर 15 अवर बॉडी. वेलकम चिल्ड्रेन, लेट्स कंटिन्यू. मूवमेंट्स ऑफ द बॉडी म्हणजे शरीराची हालचाल. ट्राय टू बेंड a wooden stick. Can you do so? Why not? विटी दांडूच्या खेळातील दांडू घ्या, तो वाकवायचा प्रयत्न करा. दांडू वाकतो का? का वाकत नाही? Suppose that our legs and arms also could not bend. Would we able to make movements? समजा आपले हातपायही वाकले नसते तर आपल्याला हालचाल करता आली असती का? Some of our body parts can bend. That is why we are able to make movement. आपले काही अवयव वाकतात, त्यामुळे आपण हालचाल करू शकतो. Which parts of our body can we bend? शरीराचे कोणकोणते अवयव वाकतात? ट्राय दिस. स्टँड इन फ्रंट ऑफ द मिरर अँड मूव युअर नेक एज शो इन द पिक्चर्स. करून पहा. आरशासमोर उभे राहा आणि चित्रात दाखवल्याप्रमाणे मानेची हालचाल करून पहा. The neck bends forward as well as backward. It turns left or right. It also bends left or right. मान मागे पुढे झुकते, मागे वाकते, डावीकडे वळते, उजवीकडे वळते, डावीकडे वाकते, उजवीकडे वाकते. आर्म्स म्हणजे हात. We can bend our arms at the shoulder, elbow and wrist. The fingers of our hands can bend too. That is why we can make a fist. We can do many things with our hands. We use our hands to write and to pick up things. Mother shapes a laddu with her hands. Baby holds the rattle in her hand. हात, खांदा आणि कोपर आणि मनगट या ठिकाणी हात वाकू शकतो. हातांची बोटेही वाकू शकतात, त्यामुळे हातांची मूठ मिटते. हातांनी आपण खूप कामे करू शकतो. हाताने तुम्ही लिहिता, वस्तू उचलता, आई लाडू वळते, छोटे बाळ खुळखुळा पकडते. The waist. We can bend our torso only at the waist. We can bend forward at the waist. That makes it easier for us to do many things. We can pick up things from the floor, tie our shoelace, and play games too. वेस्ट म्हणजे कंबर. धड फक्त कमरेपाशी वाकू शकते, म्हणूनच आपल्याला खाली वाकता येते. त्यामुळे आपली बरीच कामे सोपे होतात. खाली पडलेली वस्तू उचलता येते, बुटांचे बंद बांधता येतात, खेळताना अडचण येत नाही.
Legs. Our legs can bend at the hip joint and knees and the ankles. Our toes too can bend, but not as much as our fingers. पाय, खुबा, गुडघा आणि घोटा या ठिकाणी पाय वाकू शकतो. पायांची बोटेही वाकू शकतात, पण हातांच्या बोटांइतकी वाकत नाहीत. We use our legs for several purposes. We use our legs to stand. We walk and run. We climb up and down stairs. We hop and jump. We work some machines too using our legs. पायांनी आपण काही कामे करू शकतो. पायामुळे आपण उभे राहतो, चालतो आणि पळतो. जिन्यावरून चढतो किंवा उतरतो. उड्या मारतो, काही यंत्रेही चालवतो. चित्रात पहा. वन टास्क मेनी मेथड्स म्हणजे एक काम अनेक पद्धती. ट्राय धिस वन डे. यू डिसाइड नॉट टू ओपन युअर माउथ एट ऑल टू स्पीक. सो यू हॅव टू टॉक ओनली बाय साइन्स अँड गेस्चर्स. एके दिवशी तोंडाने अजिबात बोलायचे नाही असे तुम्ही ठरवलेत. त्यामुळे समोरच्या व्यक्तीला खुणा करूनच सांगायचे आहेत. फर्स्ट, यू आर आस्क्ड, शॅल आय लिव्ह ऑर वेट? युअर आन्सर इज वेट. फर्स्ट पिक्चर, वेट. Look at the picture. Wait. You are asked, how's the curry? Your answer is delicious. Second picture. Look at the second picture. Delicious. You are told the cat is not feeling well. Your answer is what happened to it? Look at the picture. Third, what happened to it? You are asked, how's the weather? Your answer is, I am feeling very cold. Look at picture 4th. तुम्हाला विचारले जाऊ की थांबू? खुणा करून सांगा, थांबा. पहिलं चित्र पहा, थांबा. तुम्हाला विचारले भाजी कशी झाली आहे? खुणा करून सांगा, भाजी मस्त झाली आहे. दुसरे चित्र पहा. तुम्हाला सांगितले मांजर आजारी आहे. खुणा करून विचारा त्याला काय झाले आहे. चित्र तिसरे बघा. तुम्हाला विचारले हवा कशी आहे? खुणा करून सांगा, थंडी वाजत आहेत. चित्र चौथे बघा. We use our mouth to speak, but when playing this game, which parts of your body did you use to make signs? आपण एकमेकांशी नेहमी तोंडाने बोलतो. हा
खुणांचा खेळ खेळताना बोलण्याऐवजी शरीराचे कोणकोणते अवयव तुम्ही वापरलेत? थँक्यू.